तर मित्रांनो सुरू करूया. आज आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या कॉन्स्ट्रिक वाइंडिंगशी संबंधित नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सँडविच. आपला दुसरा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता कशामध्ये दर्शवली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो MVA. आपल्यासमोर तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विद्युत उपकरणाची कार्यक्षमता जास्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ट्रान्सफॉर्मर. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या इनपुट आणि आउटपुटमध्ये कोणते पॅरामीटर बदलत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो फ्रिक्वेन्सी. त्यानंतर आपला पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उपकरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर कार्य करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ट्रान्सफॉर्मर. आपला सहावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरला फेरो रेझोनंट ट्रान्सफॉर्मर रेग्युलेटर म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला सातवा प्रश्न आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचे कार्य काय आहे? तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचे कार्य आहे टू इन्क्रीज द आउटपुट व्होल्टेज कम्पेअर टू द इनपुट व्होल्टेज. त्यानंतर आपला आठवा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता भाग ट्रान्सफॉर्मरचा नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एक्साइटर. त्यानंतर आपला नववा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरची साईज सर्वात मोठी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1 kVA 25 Hz. दहावा प्रश्न आहे मित्रांनो, जर ट्रान्सफॉर्मरमध्ये सेकंडरी कॉइलचे वेढे हे प्रायमरी कॉइलच्या वेढ्यांपेक्षा जास्त असतील तर तो ट्रान्सफॉर्मर कोणता? तर तो ट्रान्सफॉर्मर आहे आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. 11वा प्रश्न आहे मित्रांनो, ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये किती वाइंडिंग असतात? तर ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये ही एकच वाइंडिंग असते. 12वा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरच्या ब्रीदरमध्ये काय वापरले जाते? तर ट्रान्सफॉर्मरच्या ब्रीदरमध्ये सिलिका जेल वापरले जाते. 13वा प्रश्न आहे मित्रांनो, स्टारमध्ये जोडलेल्या 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये फेज अँगल किती असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 0. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 0 डिग्री. ओके. त्यानंतर आहे 14वा प्रश्न आपला आहे, ट्रान्सफॉर्मरसाठी उच्च व्होल्टेज किती असणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 24 kV. 15वा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरची कोर तयार करण्यासाठी कोणती मटेरियल वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हाय सिलिकॉन स्टील. 16वा प्रश्न आहे मित्रांनो, सिंक्रोनस मशीनमध्ये डॅम्पर वाइंडिंग का वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे एलिमिनेट हंटिंग. 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी सिंक्रोनस मोटरचा फायदा कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो
कॉन्स्टंट स्पीड. 18वा प्रश्न आहे, सिंक्रोनस मोटरमध्ये होणारी हंटिंग कशी थांबवली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बाय युजिंग डॅम्पर्स. 19वा प्रश्न आहे, सिंक्रोनस मोटर स्टार्ट कशी केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी कोणतेही. 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे, सिंक्रोनस मोटर कोणत्या पॉवर फॅक्टरवर ऑपरेट करता येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॅगिंग, लीडिंग आणि युनिटी पॉवर फॅक्टर.